राहुल शिवाजी सेजूळ, संतोष देवडे, रामनाथ देवडे, जीवन बागल, कैलास गोरंट्यालचा सध्या भाजपात पक्षप्रवेश सुरू असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळते। रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, रवींद्र चव्हाण या ठिकाणी आपण पाहतो आहोत। सध्या कैलास गोरंट्याल भाजपात पक्षप्रवेश करतायत। तुकारामजी चिरके, मोरोरजी सुरसुळे, बाळूकाका सिरसाट, अंबादाजी लोंढे, एकनाथजी कुटे, नारायणजी काळे। तर यावेळी या पक्षप्रवेश दरम्यान आपण जर पाहिलं तर रावसाहेब दानवे, रवींद्र चव्हाण, मात्र अशोक चव्हाण माझ्या पक्षप्रवेशावेळी पाहिजे असा त्यांचा आग्रह होता आणि अशोक चव्हाण या पक्षप्रवेशावेळी इथे उपस्थित असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। कैलास गोरंट्याल यांनी भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे आणि या दरम्यानची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। अशोक चव्हाण सुद्धा तिथे उपस्थित आहेत, रावसाहेब दानवे आपल्याला पाहायला मिळत आहेत, रवींद्र चव्हाण इथे पाहायला मिळत आहेत आणि कैलास गोरंट्याल यांचा पक्षप्रवेश सध्या सुरू आहे। मात्र या पक्षप्रवेशासाठी अशोक चव्हाण असावेत असा त्यांचा आग्रह होता आणि अशोक चव्हाण हे पक्षप्रवेशादरम्यान उपस्थित असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी यावेळी त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेला आहे। कैलास गोरंट्याल यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रामधनजी राठोड, श्यामजी पवार, सावळीरामजी मोहिते, ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पुढे जायचंय, इतर कार्यकर्त्यांना येऊ द्यावं। रामजी राठोड, अंजयभाऊ चव्हाण, विजयजी चव्हाण, मच्छिंद्रजी चव्हाण, संदीपजी चव्हाण, उमेशजी गोरंट्यालनी यावेळी भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे, त्याचं स्वागतही करण्यात आलेलं आहे। अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, रवींद्र चव्हाण या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। बाबासाहेबजी सेजूळ, बबनजी गायकवाड, अमोलजी गायकवाड, त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केलेला आहे। विनायकजी राठोड, बाबासाहेब राठोड। गेल्या अनेक दिवसांपासून गोरंट्याल हे काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, त्यातच आता चव्हाणांच्या उपस्थितीत कैलास गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे। या ठिकाणी हिंगोलीचे आपले पदाधिकारी गजाननजी डोके यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य